श्री नवनाथ भक्ति सार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 37। या अध्यायाची फलश्रुती दुशीलपणा नाहीसा होईल, विद्या प्राप्त होती। श्री गणेशाय नमः। जय 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 पंकजाक्षा, आदिपुरुषा सर्वसाक्षा, अव्यक्त व्यक्त सर्व परीक्षा, महादक्षा रमावरा। मागील अध्यायी कथन करविले वट सिद्धनाथ जन्म, करविले वट सिद्ध नागनाथ जन्म। उपरी सिद्ध कळा पाऊन कोल्हापुरी पातला, तेथे राहुणी लक्ष्मी आलयत, पुजारी करुणी हस्तगत, सर्व सामग्री ओवरित नेऊन या दाखविली। दाखुणी म्हणे पुजाऱ्यासी, सबळ पडल्या कळकराशी, तरी या सरतील ज्या दिवशी तववरी संतर्पण योजावे तरी अन्यवर्ण, काहीच धरू नये भिन्न। सकाळ लागी करुणी पक्वान्न, पंगती ते वाढावे। गावा माझी सकाळ कारणे, पेटून द्यावा पाकी अग्न। द्विवेळा त्रिवेळा घालुनी भोजन, तुष्ट करावे सकाळाते। शेठ सावकार राजा रंक, सकाळादी आणून ओपावा पाक। अत्यंजादी भूदेव लोक, तुष्ट करावे सर्वांचे। ऐसे सांगुनी पुजाऱ्या ते, शीघ्र कामाटी आणवीत। कार्य योग्य अपरिमित, सकाम कामी योजिले। उत्तम तिथी नेम करून, मांडव मंडप उभारून, पाका लागी सज्ज करून, सर्व काम चालविले। मग शिष्टाशिष्ट ग्रही धाडून, त्या दिधले आमंत्रण। एरीकडे पाक निर्माण करावया लाविले, आणि ग्रामद्वारी टिळा लावून, भोजन दवंडी ग्रामी पिटून, सर्व सामग्री सज्ज करून, काम चालविले। शैव श्रावक आणि ब्राह्मण, भेद 84 देशासमान। देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण, पाक भिन्न भिन्न निर्मिती। पंचद्राविड देश मुलतानी, मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी, हुसेनी पौड्र मिळवणे देश जाती मिळाला। असो भेदाभेद अन्य जाती, षडमार्गानी पाकविती। खाजा करंजा कचूर मालती, शिरा बुंदी करिताती। पुरी पोळी क्षिप्रा बहुत, चमचमीत भाज्या वर्ण भात। पंचमधू त्यात अपार घृत, इच्छे समान मिरवले। असो पाकग्नी सिद्ध करून, चालते पंक्ती सेविती अन्न। पुन्हा सुद्धा लागल्या परतून, येऊनी अन्न सेविती। प्रथम पाक जाती, तेथे नसे काही अरुते। कितीक वाढुनी ग्रासी नेते, भोजन करुणी मनमाने। कोणी कोरडीची उपटून नेती अन्न, नेऊनी भरती आपले सदन। मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न, सर्व झाले गावात। रावरंग कुटुंबासहित, अन्न सेवणी होती तृप्त। मग वन्नी तुका दीपानिमित्त, ग्रहोग्रही मिरवला। असो यापरी एकमास, ग्रामसेवी सिद्ध अन्नास। यावरी कथा अत्रिसुतास, केसी वर्तली ती ऐका। प्रथम दिनी भिक्षे कारण, गावात संचर्य अत्रिनंदन। कुच्चित रूपी विरूपवान, भिक्षा मागे ग्रहोग्रही। तव ते घरोघरीचे जन, म्हणती गावात प्रयोजन। होते जेथे आम्हा जाणे, कुटुंबादी भोजना। तरी तू सत्वरगती, जाऊनी सारा का आपली भोगती। व्यर्थ शीन कास्या प्रती, वाईट कथन इच्छुनी। उत्तम पक्व अन्न टाकून, व्यर्थ का शिणसी दरिद्रवान। कामधेनुसे कासे अन्न, कानन कोंडा का भक्षावा। की कल्पतरू बैसल्या ठाई, इच्छे समान पदार्थ देई। मग का शिनावे धावडी पायी, मेवावया भुक्ती ते। परिसंस्था ग्रहा लागून, मग साखरी कासया करावी हेमा कारण। रागे आतुरता पियुषपान, मग वल्ली रसायन का इच्छावे। तेवी तो प्रकरण करीसी येथे, सोडून सुधारस अन्ना ते। कदन्ना करिता या गावात, हिंडतोसी मतिमंदा। एपरी असो आम्ही ग्रहासी, भोजन जातो आम्ही कुटुंबेसी। पाक करावा कवणे अर्थेसी, तुझ लागी ओपावया। ऐसे घरोघरी भाषणे, होती दत्तात्रेया कारणे। मग मनात म्हणे प्रयोजन, जाऊनी पाहू निजदृष्टी। ऐसे पाहुणे स्वचित्तात, तेथे पातला तपोनात। उभा राहुणी पाकशाळेत, पाक लक्षात आणीत असे। तव तो महाराज योग कारण, देखता ओळखी सिद्धी अन्न। थोडे करिता नग समान, होय अपार्ण पचविती। एक पोळी पडताची लागती, परी सहस्रही वाढी येली। ऐसा चिन्हे ओळखिली, सिद्धी कळा महाराजे। मग तेथीच्या जनालागी पुसत, हे प्रयोजन एवढे कोण करीत। एरू म्हणती महासमर्थ, वट सिद्ध नागनाथ करीतो की। ऐसे ऐकुणी अतिसूत, कुणल जाणली स्वचित्तात। किम्या मुलासी सिद्ध पदार्थ, काशी क्षेत्री ओपिले। तरी त्याचे नाव होते यथार्थ, वटसिद्ध नागेश नागनाथ। तरी तोची काय आहेत, मोठेपणा मिरवावया। त्याची वर्षे लोटली 20, तरी झाला असेल स्थूळ देहास। तरुणपणी महतीस, वाढवावया टेकला परी मज कारणे। गोचर व्हावे ही इच्छा म्हणे, या गावीचे संधान धरुणे। संतर्पण मांडिले, हे गावीचे भिक्षास्थान। भ्रष्ट करावे सिद्धी अन्य, सकळ गावीचा पाक वर्जुन।
केला अर्थ मज करिता तरी आता असो कैसे आजीच दिन करू उपवास ऐसे योजनी स्वचित्तास स्वामी तेथुनी चालिला परी आणिक जन पाचारी ती बाळा कारण आपण जावे भोजन करून तू ऐसा का जातोसी ऐसे म्हणून हाती धरिती पुन्हा पाकशाळे आणिती तरी तो नायके योगपती गावा माझी संचरे मग कणधान्याची भिक्षा करीत लोक पुसतात त्याते वदत की आमचा नेम भिक्षा रहित अन्न सेवित नाहीची ऐसे मधुनी सकळ लोकात शुष्क अन्न मागुनी घेत काशी क्षेत्री जाऊन त्वरित भोजनात ते सारित असे ऐसे रीती एकमास लोटून गेला सहज स्थितीस परिणागनात स्वचित्तास विचार करिता पै झाला म्हणे लोटला एकमास स्वामीन दिसे आपमास मग बोलावणे ग्रामस्थास पुसता झाला महाराजा म्हणे गावात कोणी येतो अतिथ आहे भिक्षावंत तव ते म्हणते सिद्धनाथ एक अतिथ येतो की तो येथीच तुमचे अन्न न सेवी मागतो भिक्षा कदन्न आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की आम्ही सारितो येथे भोजन म्हणून न मिळे त्या पक्वान्न यास्तो कोरडे मागुण धान्य नेत आहे महाराजा ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ त्यासी म्हणे नागडत मागू येतील जे गावात करा श्रुत मज लागे त्याचे काही न टाकून श्रुत करावी मज कारण मग मी जाऊन ग्लानित वचने भोजन घालीन त्यासी परी अनेक एक अर्थ कोरडे अन्न न्या ग्रहात एरू येईल जवळ विक्षेते त्याचे अन्न वाढावे तेने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा या परी न घेई मग तुम्ही घेऊन झडकरी श्रुत करा मज लागे ऐसे 550 नाथे सांगितले भाविकांचे जे कदाकाळी कार्यासी ढळणार नाहीत निश्चय ऐसे सांगुनी सिद्ध्यन्न त्याते दिदले वस्त्री बांधून मग आपल्या घरी जाऊन वाट पाहत बैसले तो श्री दत्तात्रय अतिसुत भिक्षेसी आले अकस्मात तव ते सिद्धी अन्न घेऊन हातात सन्मुखे येथे घालाव्या म्हणती महाराजा आम्ही दिन आमचे ग्रही कैसे अन्न परिनागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हाचे परित भिक्षेत भिक्षाचोज तुम्हा वाढावे धर्मकार्य ऐसे बोलती ते सहज श्रुत कराव्या दत्तासी चतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करून परितो त्रय देवांचा अंश ऐकून भिक्षे लागे आत्रेना मागे पाऊल तत्काळ ठेवून जाता होई अत्रिनंदन मग ते आपुले ग्रहीचे अन्न घेऊन या धावती म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न आपणान वाटे चित्ती प्रसन्न तरी आमचे कष्टा चित्त देऊन विन्मुख होऊ नकाजे ऐसे सांगून भिक्षा देती तो घेत नाही प्रांजळ चित्ती मग लगबगे हेर जाती श्रुत करीसी नाथासी होता श्रुत मात शीघ्र चपळत्वे येता धावत निकट येता हस्तसंकेत हेर दाविती तयसी तोही हस्तसंकेत कोणे अतिसुताच्या निकट जाऊन प्रथम करे कर कवून शरणी माता ठेवीत असे म्हणे महाराजा योगपती माये तू माऊली दळ्याक्षिती तरी डावलुणी पाडसा प्रती गुप्त केसा विचारसी मज करुण्या निढळवान दैन्यवंत भूत काननी तेथे सांडुरी निष्ठुरपणे जासी कैसा वो माये मज बाळपणी आपले चोज दाऊन या तपोभोज गेलासी टाकुणी महाराज मागे दृष्टी न करिता तरी मी सख्या तुझ वाचून पडलो आहे घोरवणी मागे लक्षता सूक्ष्मने प्राणकंठी उरला असे जैसा चातक दृष्टी करून वाट पाहे अबुद्ध सघन की उखरी हरिणी लागून वाट पाहे पाडस 20 संवत्सर गेला काळ परिचिंतावन्नी दाही तळमळ ते शांत करावया जळ तुझे काही दिसेना आपा वेगळे आप मासोळी तेवी तव भेटी जीव तळमळी परिमायत्वा हृदय गतकमळी निष्ठुर कैसे साठविले ऐसे म्हणून आरंभळत नेत्रश्रुणी पादशालित म्हणे अंतर देऊनी माते गेलासे कैसा महाराजा ऐसे बंधुनी ग्लानित वाणी पुर लोटवी नेत्रजीवनी मग त्रैदेव परीक्षाने अंतराते ओळखी चित्ती म्हणे प्रांजळवंत तापेत आपला आहे ना तर मग मस्तकाखाली घालून हस्त उठविले महाराजे प्रेमस्नेह कवनी पाणी हृदयी कवळीला प्रेमे करुणी वाम हस्ते कवळणी मुर्दे नेत्रांशू पुसत असे मग धरुणी शीघ्र हस्त नेतस्वामी एकांतात कृपेमुळे ठेवणी हस्त करणी मंत्र ओपिला देवणी स्वमुखे आत्मकुण केला ब्रह्मपरायण अपरंपार अज्ञानपण मुळाहुनी नाशिले ऐसी होती ब्रह्मस्थित कोटी तत्काळ गुरुकृपे पडली दृष्टी जैसे अभ्र वितृता शेवटी सुढाळ अर्क दिसत असे तेवी पाहता दत्त स्वरूप मग उचंबळला आनंद खूप आहा म्हणून बाप पदी मुळी अर्पित असे मग परमप्रिय अत्रिनंदने अंकी घेतला स्नेह करून करेमुख कुरवाळून मागी कथा निवेदी आविर्होत्र नारायण आहे सिबा तू मही कारण उरगी कुशी विधी
वीर्यवान जन्म तुझा होय बा, तरीही ऐसी मूळ कथा मजा आतुरली हृदय शोधिता, म्हणून बाळा तुझ्या हाता सिद्धी कळा ओपिले, तरी तुझं भेटी द्यावया कारण इच्छित होते माझे मन, परी प्रारब्ध योगे करून आजी घडून आले बा, जे प्रकरण समायोजित लोह चुंबका भेटी होत, ते की समुद्र क्षार ऐक्यवंत नग आवडी होतसे, तेवी बापा तुझं मज भेटी झाली प्रारब्ध योग काठी, ऐसे म्हणून हृदयपोटी नाथा लागी धरीत असे, मग उभय प्रतापवंत निगता सांडून ते एकांत, ग्रामाबाहेर निघोणी त्वरित काशी क्षेत्री चालिले परी ऐसे रीती, व्यानुमंत्र प्रयोगी विभूती नाथ भाळी चर्चुनी निघोती, गमन दोघे करिताती, मग पवन वेगाचे गमन थकिता, वाटेसे गभती उभयता, लवता नेत्र पातिये पाता, काशी क्षेत्री पातले, तेथे काहीसे टेकुणी क्षण, सारीतला आपला नित्यनेम, मग बद्री केदार चित्ती धरून गमन करीती त्या मार्गे, भाळी प्रयोग दिव्य विभूती, व्यानरूपाची महाशक्ती, क्षणे बद्रिका श्रमाप्रती जाऊन या पोचले, संचार करीती शिवालयात, प्रत्यक्ष झाला उमाकांत, मग प्रेम आवडी उभवणी पर्वत एकमेका भेटती, यापरी तो उमाकांत श्री दत्तात्रेय विचारित, दुसरा कोण आहे भृत्य मेळविला सेवेसे, ऐसे बोलता अनसूया सुत, म्हणून महाराजा नाम या नागनाथ, आविर्होत्र प्रतापवंत नारायण अवतार, ऐसे बोलता उमारमण दत्तांसी म्हणे ऐकवचन, याते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिळवा भाकी, मग अवश्य म्हणून अत्रिसूत, राहता झाला षण्मासतेत, सांगुणी सकळ अस्त्रविद्ये प्रत, 14 कळा 64 उपरी नागपत्रे अश्वती नेऊन, केले सकल सिद्धार्थ साधन, उपरी भद्रिकाश्रमी जाऊन तपा लागी बैसविले, नाथ दीक्षा तत्काळ देऊनी, उन्मणी मुद्रा लेववी काणी, शिंगी शैली सिद्ध करुणी, नाथा लागी ओपिली, असो ईशा दीक्षा रूपे 12 वर्षे केले तप, मग स्वर्गदेव मिळवून अमुप, वरा लागी दिदले, मावळे करुणी दैदिप्यमान, तुष्ट करुणी स्वर्गीचे जन, बोळविले स्थान नाथावर देऊनिया, यावरी पुढे तो अत्रिसूत नागनाथ बोळवित, म्हणे 12 महिची तीर्थे सांगोपांग करिका, तीर्थे अतीत मळीन, त्याचा मळ सांडिती संतजन, तस्मात 12 तीर्थाटन संत मिळे करिका, मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ, वंदुनी श्रीगुरुचे पदकमळ, तीर्थे करा या उतावेळ, महिवरी संचरला, अत्रिसूत गेला गिरणार पर्वती, एरीकडे नागनाथ जती, तीर्थे करीत नानाक्षिती, बाले घाती पातला, तेथे पाहुणे शुद्ध कानन, वस्तीसी राहिला मनोधर्म, परितो प्रतापी तपी सगन, गावोगावी समजला, मग अपार लोके येती दर्शना, दिवसानुदिवस वाढे महिमा, मग भक्ती पुरस्करांची वाढली महिमा, तुम्ही इथेची वस्ती करावी, मग अपार धर्म करून वस्तीसी राहिले अपार जन, वडवाळेचे ग्राम नाम नागनाथे ठेविले, यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायासी, सहज राहता झाला वडवाळासी, नाथ कीर्ती ऐकिली, म्हणून मच्छिंद्र दर्शना जात, तो मठद्वारे येऊनी त्वरित, सदृढ चालता द्वारा आत, स्वशिष्याने हात किवले, म्हणती नाथ बोवा ऐका वचन, पुढे नका करू गमन, श्री नागनाथाचे सांगून तुम्हा नेऊ दर्शन, तयांच्या परवानगी वाचून, होत नाही कोणाचे गमन, तस्मात थांबावे एक क्षण, आम्ही विचारून येतो की, ऐसे मच्छिंद्र ऐकता वचन, कोपानळी चढले मन, चित्ती म्हणे हा संतजन, कैसा राबवत दिसत असे, देवद्वार साधुद्वार, मुक्त असावे निरंतर, तरी कपटपणीचा संत व्यवहार, संग्रहाते न ठेविती, तरी येते आहे बंड, जग भोंदावयाचे केले प्रचंड, तरी शिक्षा आता उदंड, दाखवावी या नरा, ऐसे क्रोधे चित्ती आणून, त्या शिष्यांचे केले ताडन करता बहुत जन, 700 शिष्य धावले, ते पाहुणे मच्छिंद्रात, स्पर्श कळा प्रेरित, तेने झाले महिव्यक्त, 700 शिष्य सकळीक, महिव्यक्त सकळ होता, नाथ मुखवटा ताडन करिता, तव ते आरंभते आक्रोशवंत, एक आरडा उठला, तो एकीकडे मठात सदा ध्यानी भरुणी, नागडात कोल्हाळ आरडा ऐकुणी प्रांजळवंत, देहावरी पातला, ध्यान भंगिले कोल्हाळे करून, तेने कोपानळी पेटले मन, मग उपरीवरी शीघ्र जाऊन निजदृष्टी पाहत असे, ते 700 शिष्य महिव्यक्त झाले, ते चलनवलन रहित, एकटा तया गणिनात, मुखावरी भेदित असे, ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपानळा ते, म्हणे हा नाथ दीक्षेस येतो दिसून, परिभ्रष्ट बुद्धी आहे की, शांती क्षमा दयापूर्ण, पाहिजे साधूंचे हेची लक्षण, स्वप्ना माझी तीव्रपण, ठेवू नये निजवृत्ती,
तरी हा याते नाही योग्य नाथ. नाथपंथा लाविला डाग, कोणता साधू होता माग, कोणता साधू होता मांग, उपदेशले ऐशासी तरी याते शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरोन. ऐसे कोपेजी जलपून धुनी भस्म कवळिले, प्रथम गरुड बंधन विद्या जलपून स्वर्गी गरुडाचे केले बंधन. सकळ नूरे चलनवरण स्वर्गी व्यक्त केला असे, मग विभक्तास्त्र जलपून शिष्य मुक्त केले मही कारण. मुक्त होताची सकळ जन नाथपृष्ठी दडाले, ते पाहून मच्छिंद्रनाथ म्हणे चूर्ण करावे हे समस्त. मग जलपुनी अस्त्र पर्वत महानग निर्मिला, तो पर्वत विशाळपणी येता झाला पंथ गगनी. ते नाथे पाहुणी नयनी शक्र वज्र जल्पिले, मग तो शीघ्र पाकशासन अंतराळी वज्र देत सोडून. तेने पर्वत झाला चूर्ण, मच्छिंद्रनाथ पाहुणी कोपला. मग जलपुनी वाताकर्षण शक्र पाडिला मही कारण. वज्र काळी विद्या जलपून वज्र लागी निवटिले, ते पाहुण्या नागनाथ मणी शोभला अति अद्भुत. मग वातप्रेरक विद्या त्वरित वाताकर्षणावरी टाकेली, तेने शक्र सावध होऊन पळू लागला भय करून. म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण आपले काम नसे येते, ऐसे म्हणून भयस्थित शक्रस्थान पळून जात. एरीकडे मच्छिंद्रनाथ काय करिता पै झाला. मग वासव शक्ती अति दारुण जलपुणी मंत्र प्रयोगाने सिद्ध करून दैदिप्यमान नागेश भागा पाठविली. परिती शक्ती महादारुण सहस्त्र मित्र तेज करुण. प्रलयकाळीचा जैसा अग्न शब्द करीत येतसे, शब्द करिता कडकडाट खचुनी पडते गिरी कपाट. धरा कापे जळजळाट द्विभाग पोहू पाहतसे, श्वापदे पळती राणुरण. दिग्गजा न मिळे कोठे ठिकाण, पाताळ भुवनी शेष दचकून मूर्धनी ते सरसावी. एकची झाला हल्लकल्लोळ महीचे जीव चराचर सकळ. घाबरोणी झाली हडबड क्षमेत स्थळ पाहती, ऐसा पाहुणी महाकांत. काय करी नागनाथ सकळ देवते बंधन विद्येत. जल्पला झाला महाराजा तेने दैवतांचे बंधन समस्त. मगन धावती स्फुरल्या विद्येत, ऐसे केली गती कुंठित सकळ अस्त्र शस्त्रांची. मग हेमाद्री पर्वत दारुण अस्त्र योजिले महादारुण. हेमाद्री अस्त्र पाहून नाथे वासवी शक्ती टाकेली, ते पाहून या मच्छिंद्रनाथ शक्रवज्रा लागी सवित. वरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्रविद्या फळेना. मग नाना अस्त्रांचे प्रयोगयुक्ती जपे परी ते सकळ व्यर्थ जाती. मग निशक्त मच्छिंद्र होणी जगती स्तब्ध दृष्टी पाहत असे, तो एरीकडे नागनाथ नाना असे जलपणी त्वरित. पर्वता समान तक्षकते ते अस्त्रविद्येचे धावले. मग मच्छिंद्रा ते दंशुपा धावती शतानुशत नाही गणती. ते पाहुणी मच्छिंद्र जाती गरुडास्त्र तेव्हा जपतसे. परी नागनाथे पूर्व प्रकरणी केले होते गरुड बंधन, तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडास्त्री. मग ते सर्प उन्मत्त येऊनी डंखिती ठाई नाम. तेने मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहत असे. मग अंतकाळीचा समय जाणून चित्त बुद्धी अंतकरण कायावाचा तन्मन गुरुचे चरण सवितसे. सवितसे परी कैशारीती ऊर्ध्व शब्द उद्धटगती. म्हणे महाराजा कृपामूर्ती अत्रिसुता धावरे. मी बाळक लढी बाळ जाण वेटले असे सर्पबंधने, तरी माई तुझ वाचून कोण सोडविल मजा आता. हे त्रयदेव अवतार खाणी मज पाडसाची तू हरिणी. व्याघ्र बैसला मम प्राणहरिणी ये धावणी लग बगे. परमसंकटी पडलो येते कैसे निद्रा लागली तू ते. सर्व साक्ष असून जगाते नेत्र झाकिले मज विषय. दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द फोडिला अट्टहासे करून. नेत्र झाले श्वेतवर्ण मुखी हुंद काय येतसे. पर दत्तात्रेय नामे करून वाहे अट्टहासे वचन. ते नागनाथे शब्द ऐकून साशंकित होतसे. चित्ती म्हणे मम गुरुचे स्मरण हा करीतो किमर्थमाचे. तरी हा कोणाचा शिष्य याचे नाम विचारू जाऊने. मग निकट येऊनी वटसिद्धनाथ पुसता झाला स्नेहभरित. म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत, गुरु कोण तुमचा. एरू म्हणे आदेशनाथा नाम मच्छिंद्र तत्वता. प्रसन्न करुणी अत्रिसुता अनुग्रह घेतला. तरी यासी नाथ पंथ मूळ. मी प्रथम भागी दत्ताचे बाळ. मज मागे जालिंदर सबळ दत्तानुग्रही मिळवला. तया मागे भर्तरीनाथ दत्त शिष्य झाला जगविख्यात. जोवरी अवनी तोपर्यंत चिरंजीव मिरवला. तया मागे रेवणनाथ दत्तानुग्रही प्रतापवंत. जेने जिंकून देव समस्त विप्रबाळे उठविले. तरी महाराजा नाथपंथात मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सूत. ऐसा ऐकोणी वटसिद्धनाथ मना माझे कळवळला. मग सुपर्णाचे सोडून बंधन गरुडस्त्र जपे वाचे कारण. ऐसे होता तत्काळ सुपर्ण महीवरी उतरला. उतरुणी नागकुळ समस्त होऊन या भयभीत. तत्काळ विष शोषुनी त्वरित अदृश्य ते पावले. असं नागकुळ विष शोषून अदृश्य झाल्या भय करून. गरुडे उभयता नमून
स्वर्गाप्रती तो गेला. एकीकडे नागनाथ मच्छिंद्रचरणी माथा ठेवित म्हणे, ताता समान वडील भ्रांत, गुरु माझा तू होसी. मग नेवण्या स्वस्थानासी बैसविला आपणापाशी, गौरवणी उदार मानसी एक मास ठेविला. यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला, नाथासी तुवा बंधन द्वारापासी, ठेविले काय म्हणून या भाविक येती दर्शनासी. तव शिष्य येऊन देती त्याते, तुझं मज कळी याची निमित्ते. झाली असे महाराज. यावरी बोले नागनाथ, मी असतो सदा ध्यानस्थ, जन हे येऊन अपरिमित, ध्यान माझे भंगिती, म्हणून द्वारी ठेवितो रक्षण. उपरी बोले मच्छिंद्रनंदन, नाता हे नवे चांगुलपण, भूषणिक आपणासी कोणी जण ते हिनदिन, व्हावे येती पवित्र पावन. तरी ते द्वार अटक पाहून विन्मुख मागे जातात, तरी मुक्तद्वार आता येथून ठेवी जगचे अकिंचनपण. हरून या मनोधर्म रूढी मार्गा वाढवी. येथे सांगुनी नागनाथासी, मच्छिंद्र जाती तीर्थासी, एरीकडे वडवाळ गावासी, काय करी नाथ तो. मुक्तद्वार अगार टाकोन, मग दर्शन येते अपारजन, नाना जगाचे अकिंचनपण, फिटोणी मागे जातात. ऐसे असते कोणी एके दिवशी, सांगून सत्शिष्य होता त्यासी, तयाशी स्त्री पुण्यराशी, मृत्यू पावली मठात, ते पाहुणी वटसिद्धनाथ, उठविसे तयाचे कांते तेरे बोबाट वडवाळ्यात, घरोघरी संचरला. मग जयाचे घरी होता मृत, टाकुनी आणून टाकी ती मठाप्रेत, उठुनी नागनाथ सदना धाडी तयांच्या. ऐसे होता बहुत दिवस, संकट पडले यमधर्मास, मग तो जाऊनी सत्यलोकास, विधी लागे निवेद्य. मग तो मूर्तिमंत चतुरानन वडवाळ्यात शीघ्र येऊन, श्रीनाथाचा स्तव करून राहविले त्या कर्मा. यापरी 6 शिष्य त्याते, सिद्ध कळा लादली नवाते, ते जगामाजी प्रसिद्धवंत, सिद्ध नामे मिरवले. चांगुल सिद्ध, धर्मसिद्ध, देवसिद्ध, भौमसिद्ध, देवणसिद्ध, भौमनसिद्ध, कोकिळ सुंदर चक्षुतो. ऐसा नवसिद्धा माझारी, विद्या उपली कवित्व साबरी, देव जिंकुणी सत्वरी, विद्यावरू मिरवले. 52 वीरांचे करुणी बंधन, केल्या साबरी विद्या स्वाधीन, ते साबरी विद्या कवित्व रत्न. नवसिद्धार्थ मिरवती 1 कोटी 1 लक्ष, नागनाथाची विद्या प्रत्यक्ष, परोपकारी सौम्य दक्ष, पीडाकारक नव्हेती. धावरे खांडूक उसन, टिके किरळ अहिरानेम, वृश्चिक सर्प विषहरण. ऐसी विद्या परोपकारी, असो ऐसी विद्या साबरी, कवित नवानी प्रकट केली जगात. यापरी दिवस लोटले बहुत, कथा वर्तली विप्रांची, समाधी योग सरला शेवट, ते उद्धरिला बहिरंभट, आणि रामाजी भक्त सुभट, हेमकारक उद्धरिला. तरी त्या कथा पूर्ण भागात, वदलो भक्ती कथामृत ग्रंथात. या उपरी चरपटीनाथ श्रवण करावे श्रोते हो. दुंडीसुत नरहरिवंशी, मालुतो संत कृपेसी, अवधान विद्ये सावकाशी, श्रोते तुम्ही अवधारा. स्वस्ती श्री भक्ती कथासार, समस्त गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिसुत भाविक चतुर, सप्त त्रिशंत माध्याय गोढा. 188. श्री पांडुरंगार्पणमस्तु. शुभम भवतु शिरस्तु. अलख निरंजन आदेश. अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.